पश्चिम बंगाल राज्यातील कोलकाता येथील एक महिला डॉक्टरवर अत्याचार करून हत्या करण्यात आल्याने देशभरातील डॉक्टर संघटना आता रस्त्यावर उतरल्याचे पाहायला मिळतंय। संपूर्ण देशात आज संप पुकारण्याचा इशारा इंडियन मेडिकल असोसिएशन संघटनेने दिला होता। त्या अनुषंगाने आज नांदेडच्या जिल्हाधिकारी कार्यालयावर आक्रोश मोर्चा काढून डॉक्टर संघटनेने या घटनेचा निषेध व्यक्त केलाय। सदरील घटनेतील आरोपीवर कठोरात कठोर कारवाई करून न्याय द्यावा, त्याचबरोबर डॉक्टरांवर होत असलेले अत्याचार थांबवावे, डॉक्टरांना सुरक्षा पुरवावी अशी मागणी नांदेडच्या डॉक्टरांनी केली आहे। याचाच आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी पवन जगदंबवार यांनी। पश्चिम बंगाल राज्यातील कोलकाता येथील महिला डॉक्टरावर अत्याचार करून हत्या करण्यात आली होती। त्या घटनेनंतर राज्यभरामध्ये देशभरामध्ये जे आहे ते डॉक्टर संघटना रस्त्यावर उतरलेली आहे। आज नांदेड जिल्हाधिकारी कार्यालयावर सुद्धा डॉक्टर संघटनेच्या वतीने आंदोलन करण्यात येत आहे। माझ्यासोबत काही डॉक्टर आहेत। काय सांगाल मॅडम, जी काय घटना घडलेली आहे ती अतिशय निंदनीय आहे, तिचा करावा तेवढा निषेध कमीच आहे, परंतु डॉक्टर म्हणून आपली काय भूमिका आहे, काय सांगाल? मी डॉक्टर संध्या कांबळे। ही जी काही घटना घडली आहे ती त्याचा निषेधही करणं कमी आहे, हे बरोबर आहे, पण हा जो त्याच्या निषेधासाठी हा जो समुदाय जमलाय डॉक्टरांचा, तो एक आक्रोश आहे या सिस्टीमच्या विरोधात। कारण की न मुलगी ती नग्न होती, न मुलगी ती अर्ध्या कपड्यामध्ये होती, न ती मुलगी कोणत्या मित्रासोबत पिक्चरला मूवीला गेली होती। ती मुलगी तिची सेवा देत होती, ती नेशनसाठी ड्युटी करत होती। तुम्हा लोकांना आम्ही काहीतरी सर्व करतोय समाजासाठी, समाजाच्या रोगराईपासून दूर ठेवतोय आणि 36 घंटे ड्युटी केल्यानंतर खूप स्वाभाविक आहे, आपण शेवटी माणूस आहोत, शरीर एका लिमिटपर्यंत काम करू शकतं, विश्रांतीची गरज असते आणि ती त्या कॅम्पसमध्ये सेफ नाहीये। ठीक आहे, ती कॅम्पसमध्ये सेफ नाहीये, तिला कुठेतरी डोळा लागला किंवा निद्रा घेण्यासाठी ती गेली आहे आणि तिच्या समोर जर असा बलात्कारासारखा जर प्रकार होत असेल, निर्भया घडली, आता कलकत्त्यात हे जे काही काळकृत्य घडलंय, हे किती दिवस सहन करणार आहोत? आणि हे सहन करण्याच्या लायक नाहीये हे म्हणण्यापेक्षा आपली सिस्टीम कुठेतरी फेल आहे। त्यावेळेसच कॅमेरे बंद होणे, तिची बॉडी पोस्टमॉर्टमसाठी न देण्यात येणे, परत टाळाटाळ करणे आणि शेवटी तिच्यावरती सुसाईड अटेम्प्ट केलाय, हा प्रकार लादणे एखाद्यावर हे खूप घृणास्पद आहे। कारण की व्हाईट कोट जर सेफ नसेल तर वी कांट एबल टू सर्व टू नेशन इफ वी आर नॉट सेफ। ठीक आहे, आणि ही जी चपराक आहे, आता सरकारकडे एकच मागणी आहे की तुम्ही आम्हाला सेफ्टी प्रोव्हाइड करा। आता सेफ्टी प्रोव्हाइड कशी करणार? ठीक आहे, जेव्हा केव्हा मेडिकल कॉलेजेसमध्ये आम्ही शिफ्ट करतो, नाईट ड्युटीज करतो, कॅज्युअलिटी करतो, त्यानंतर बाथरूम हे आम्हाला कॉमन नसावं, बाथरूम सेपरेटली असावं आणि मुलींसाठी रेस्टरूम सेपरेटली हवी आहे। ठीक आहे, आणि तिथे कॅमेरा हे CCTV फुटेज कंटिन्यू चालू असायला हवं आणि ही जे काही कृत्य घडले त्याची निष्पक्षपणे चौकशी व्हायला पाहिजे आणि त्या आरोपीला शिक्षा व्हायला पाहिजे। आज या ठिकाणी आंदोलन आपल्या संघटनेच्या वतीने करण्यात आलेलं आहे, काय मागणी आहे सरकारकडे नेमकी? आमची सर्व डॉक्टरांची ही एकच मागणी आहे की ही जी लज्जास्पद घटना घडलेली, अशा हैवानाला, अशा नराधमांना नक्कीच शिक्षा झाली पाहिजे। ती फक्त फाशीची शिक्षा पुरणार नाही, त्यांना रस्त्यावर आणून भर चौकामध्ये त्यांचे हात कापून त्यांना रस्त्यावर त्यांचं ॲम्प्युटेशन करून त्यांना रस्त्यावर फिरवलं पाहिजे। म्हणजे असे 10-12 लोक असे रेपिस्ट जर फिरतील समाजात तर बाकीचे लोक अलर्ट होतील आणि समाज सुधारेल। माझी अशी मागणी आहे सरकारांना की महिलांनाच पूर्ण सिक्युरिटी मिळाली पाहिजे। डॉक्टर विद्यार्थिनी सुद्धा आहेत, काय सांगाल? आमच्या मागण्या आहेत की जे पीजी रेसिडेंट आहेत किंवा कुठलेही महिला डॉक्टर जे आहेत त्यांना न्याय हा मिळालाच पाहिजे, जे बलात्कारी आहेत त्यांना शिक्षाही झालीच पाहिजे। डॉक्टरांना काय सुरक्षेच्या बाबतीत काय? डॉक्टरांना सुरक्षेच्या बाबतीत जर आपण म्हणायचे ठरवले तर ज्या महिला रेसिडेंट आहेत पीजीच्या, त्यांच्यासाठी सेपरेट रेस्टरूम हवेत, तसेच त्या रेस्टरूम सोबत कनेक्टेड वॉशरूम सुद्धा हवेत, अशी आमची मेन मागणी आहे। काय सांगाल मॅडम? काय मी फक्त इतकंच सांगेल की जो कोणी बलात्कारी आहे त्याला सगळ्यांच्या समोर शिक्षा भेटली पाहिजे। फाशीची शिक्षा ही खूप सोपी शिक्षा आहे, त्यामुळे ह्या घटना परत घडत आहेत। त्या रिपेस्टला सगळ्यांच्या समोर एकदम क्रूरतेने शिक्षा भेटली पाहिजे, जेणेकरून की त्यांना ही घटना परत घडणार नाही आपल्यासोबत। एकंदरीत आपण पाहू शकता जे डॉक्टर विद्यार्थी आहेत त्यांच्यामधून सुद्धा मोठा रोष व्यक्त केला जात आहे।